दहशतवादी पहलगाममध्ये 2 ते 3 दिवस आधीच दाखल झाले होते। एनआयच्या तपासातून माहिती समोर 20 आणि 21 तारखेला पाऊस पडला आणि 22 तारखेला पर्यटक वाढल्यावर हल्ला, सूत्रांची माहिती। पहलगाम हल्ल्याशी संबंधित एफआयआर माझाच्या हाती, हल्ल्याचा तपशीलवार घटनाक्रम नमूद। पाकमधील सूत्रधारांकडून दहशतवाद्यांना सूचना मिळत असल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख। एनआय प्रमुख सदानंद दातेंकडून पहलगामच्या बैसरांची पाहणी। 3 तास घेतला बैसरण खोड्याचा आढावा, दहशतवाद्यांच्या येण्याच्या आणि पळून जाण्याच्या मार्गाची पाहणी। एनआयकडून जम्मू काश्मीरमध्ये हुर्रियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांसाठी तरुणांचं नेटवर्क बनवल्याची सूत्रांची माहिती। भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानात घबराट। आयएसआय प्रमुख मोहम्मद असीम मलिक यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पद। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचं भारताला खुलं समर्थन, तर हल्ल्याच्या तपासात पूर्ण सहकार्य करावं, पाकिस्तानला आवाहन। पहलगाम हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। सैन्याचं मनोधैर्य खचेल असे प्रयत्न न करण्याची तंबी। भारतीय कलांचा जगभरात विस्तार करायचा आहे। पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन करताना पंतप्रधान मोदींचा निर्धार। वेव्ह समिटसाठी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज मंडळी मुंबईत। 66व्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन, तर मुंबईतील हुतात्मा चौकात मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना मानवंदना, तर शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन। सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर। आदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग 80% गुणांसह सर्वोत्तम, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडील 3 खाती नापास। पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं अजित पवारांकडून वेळेआधीच उद्घाटन। मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर अजितदादांकडून पुन्हा लोकार्पण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।